नमस्कार, मी रेश्मा आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मार्केटमध्ये गेलो होतो, तर तिकडून भाज्या घेऊन आलो. तर मी भाज्या घेऊन आले की त्या फ्रीजमध्ये अगदी सुटसुटीतपणे आणि स्वच्छ करून मी ठेवते. मिक्स भाज्या असतील तर त्या शॉर्टिंग करते आणि व्यवस्थित मग सेपरेट सेपरेट भाजी एका पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये घालून मी ठेवते. तर मी काय करते, ज्यावेळी सगळ्या भाज्या काढते त्यावेळी भाज्यांसाठी मला लागणारे जे डबे आहेत आणि पिशव्या आहेत त्या घेते. त्याचबरोबर एक चाकू घेते आणि एक फडका देखील घेते, म्हणजे कुठच्या भाजीला जर जास्त पाणी वगैरे असेल तर मी ती भाजी पुसून घेते. तर आता तुम्ही बघू शकता, घरात लहान बाळ असलं की काय होतंय ते. आता ही वालीची भाजी आहे, तर ती सगळी भाजी तो खेचून खेचून घेतोय आणि दुसरीकडे फेकतोय. त्याच्यासोबत तर काही खेळत नाही आहे, पण इकडची काढून मात्र दुसरीकडे फेकतोय. तर आता तर मला वाटत होतं की व्हिडिओ करू नये, पण व्हिडिओ मला कंटिन्यू करावा लागला, कारण मिस्टर मॅच बघत होते आणि तिथूनच मी त्यांना उठवून आणलं होतं माझा व्हिडिओ करण्यासाठी. तर त्यासाठी मला तो कंटिन्यू करावा लागला. तर सगळ्यात अगोदर मी घेवडा शॉर्टिंग करून घेतला. सगळी भाजी मिक्स होती, कारण एकाकडेच घेतलं की वेगवेगळ्या पिशव्या ते देत राहत नाहीत. तर घेवडा ह्या डब्यामध्ये राहणारा होता, तर त्याच्यासाठी त्याला मी डब्यामध्ये ठेवला. आता दुसरं म्हणजे ही आहे फरसबी, तर ती देखील त्या डब्यामध्ये राहील. तर आता ही फरसबी आहे, तिला जरा जास्त पाणी आहे, तर तिला पुसून घेणार आहे. तर शक्यतो पाणी असलेल्या ज्या भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये आपण तशाच पॅक करून ठेवायच्या नाहीत, कारण त्या जर आपण लेट करायला गेलो तर त्या कुजतात. त्याच्यासाठी त्या पुसूनच घ्यायच्या. तर आता कल्पमध्ये मध्ये या कारल्याला हात लावतोय. ते कारलं मी रुजत घालण्यासाठी आणलेलं आहे. घरात जर लहान मुलं असतील आणि जर तुमचा चॅनल असेल तर तो चॅनल हँडल करायला आणि हे असली कामं करायला खूप जोखमीचं काम असतं. याचं जिवंत उदाहरण तर तुम्ही आता समोर बघतायच. तर माझ्याकडे हे असे आईस्क्रीमचे डबे आहेत, जे फ्रीजमध्ये ठेवायला मला खूप सुटेबल वाटतं. म्हणजे एकावरती एक असे हे खूप छान राहतात. एका साईजमधले जर डबे असतील तर फ्रीजमध्ये ठेवायला बरं वाटतं, कारण ते एकावरती एक राहतात आणि फ्रीजमध्ये जागा देखील आपला शिल्लक राहतो. तर पहिल्या पिशवीमधल्या ज्या बारीक बारीक भाज्या होत्या त्या मी डब्यामध्ये भरल्या. तर बाकी ती वांगी वगैरे राहिली, त्यांना मी नंतर ॲडजस्ट करून कशामध्ये ठेवायचं ते बघणार आहे. तर आता दुसरी पिशवी ओतलेली आहे, त्याच्यामध्ये आता एवढ्या भाज्या आहेत त्या आपण आता शॉर्टिंग करून घेते. तर आता ही मिरची आहे, जी भाजी वगैरे बनवण्यासाठी म्हणून वापरतो आपण. तर ती देखील थोडीशी ओली होती आणि तिला देखील जरा जरासं काळं लागलं होतं दुसऱ्या भाजीचं कुठच्या. तर तिला देखील पुसून घेऊन डब्यात भरणार. तोपर्यंत इकडे कल्प जे डब्यामध्ये भाजी भरून ठेवली होती, तर ते डबे देखील माझे खाली पाडून घालतोय. तर आता हिरवी मिरची, तर ही हिरवी मिरची आहे ती रोजच्या वापरातली आहे. ही जास्त तिखट नसते. तुम्हाला तिखटवाली पाहिजे होती पण ती नव्हती. मग तिखटवाली असली की कशी ती घालायला देखील कमी लागते आणि मिरच्या देखील आपल्याला पुरवठीला येतात. तर आता आपण ज्यावेळी मिरची डब्यामध्ये ठेवणार त्यावेळी मिरच्यांचे सगळ्यात देठ काढून ठेवायचे. याच्यामुळे मिरची ही जास्त दिवस टिकते. आता मिरचीचा देठ हा लवकर कुसणारा असतो, तर मिरची ठेवण्यासाठी माझ्याकडे अशी लांबट डब्बी आहे. डब्बी म्हणते, बरणी कशी आहे. तर मिरच्या बाहेर काढल्या त्यावेळीच मिस्टरांना सांगितलं की कल्पला जरा उचलून घ्या, कारण जर त्याने चुकून का एखादी मिरची चावली तर त्याच्यासोबत तो आमचे देखील 12 वाजवेल. तर आता ठेवूया लसूण. तर लसूण मी ही अशी सोललेलीच आणलेली आहे. शक्यतो मी अशी सोललेली लसूण आणत नाही, कारण ती लहान असते आणि तेवढीशी चांगली नसते, पण ही जरा मला चांगली वाटली. आणि दोघांचेही रेट होते ते सेमच होते. म्हणजे कांद्यामध्ये जी लसूण असते ती आणि ही कांद्यामध्ये म्हणजे लसणीचे कांदे. तर आता पेपर देखील मध्येच फाडला. तर लसूण ठेवण्यासाठी मी असं हे प्लास्टिकचं भांडं घेतलेलं आहे, जे जाळीदार आहे, जेणेकरून लसणीला आहे ती हवा वगैरे लागेल आणि लसूण व्यवस्थित राहील. अशा पद्धतीने जर आपण लसूण ठेवली तर खूप दिवस आपल्याला ती स्टोअर करून ठेवता येते. जर तुम्हाला देखील लसूण स्टोअर करून ठेवायची असेल तर अशा पद्धतीचं जाळीचं भांडं वापरा किंवा लसूण ही पसरवून ठेवा. तर यांना सांगितलं होतं की व्हिडिओ करता करता जरासं बुबूला घ्या, तर तरी देखील तो पळतच होता. त्याला वाटत असणार मम्मा काय पुढ्यात एवढं घेऊन बसली आणि आपल्याला देत नाही. तर बुबूच्या पप्पांनी दोर म्हणजे जी वाल असते ती त्याच्या दोन्ही हातांमध्ये एक एक बांधली आणि पायामध्ये देखील बांधली, पण हे काय ते त्यांचे दोरे होते ते तुटत होते. तर हे केल्यावर तरी शांत बसतोय का बघूया. तर हे मिरचीचे देठ आणि अगोदरच मी आधी पेपरमध्ये गुंडाळून घेते. चुकून जर तोंडामध्ये वगैरे घातलं याने तो व्हायचं. हा पेपर पण फाटकाचा आहे. पेपर वाटतं काही महिन्यांपूर्वीचा आहे, कारण तो कोरम झालेला आहे आणि त्याच्यात आता त्यांनी भाजी गुंडाळून दिलेली आणि आता परत मी असं काही काही गुंडाळून ठेवते. त्यानंतर हा फ्लॉवर, तर फ्लॉवरचे जे देठ असतात ते कापून घ्यायचे. आता तुम्ही म्हणाल की मी फ्लॉवर देठासकट का घेऊन आले एवढं ओझं, तर या देठांची देखील भाजी खूप छान होते. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. खूप छान भाजी लागते याची. याच्यासाठी मी त्यांना सांगितलं की फ्लॉवरचे जे देठ आहे ते मला कापून देऊ नका, तसेच द्या. तर आता ते सेपरेट करून ठेवायचे.
आता या मोठ्या भाज्या तेवढ्याच राहिलेल्या आहेत, तर त्या सध्याला मी बाजूला करून ठेवते आणि त्यानंतर मग या सगळ्या भाज्या पिशवीमध्ये बांधून घ्यायच्या. आता प्रत्येक भाजीसाठी मी एक एक पिशवी नाही घेणार आहे, तर शक्य होईल तशा 2 भाज्या एका पिशवीमध्ये घालून घेणार आहे. तर आता हे देठ आहेत त्यांना देखील हातासोबतच बारीक करून घेते, म्हणजे ज्यावेळी मी भाजी बनवेन त्यावेळी मला खूप सोपं जाईल आणि नको असलेला कचरा देखील आत्ताच निघून जाईल. तर हे गाजर मी छोटे छोटेच आणले, जास्त मोठे मी गाजर आणले नाहीत. तर गाजर मला खूप छान मिळाले, खूप फ्रेश असे होते. तर सगळ्याच भाज्या खूप छान मिळाल्या, कारण आम्ही ज्यावेळी भाजी आणायला गेलो त्याचवेळी त्यांच्या भाज्यांच्या गाड्या आल्या होत्या आणि मार्केट खूप मोठं आहे भाजीचं. आता ही जी भाजी मी हातात घेतलेली आहे, तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ही जी भाजी आहे ती माझ्या आईकडे म्हणजे माझ्या माहेरी हिला अलकुल असं म्हटलं जातं. गोव्यामध्ये या भाजीला गड्डे असं म्हणतात आणि माझ्या सासरी याला नवलकोम असं म्हणतात. आता व्हिडिओमध्ये कल्पचा आवाज येतोय त्याबद्दल सॉरी, पण तो एवढा मोठा नाही की त्याला मी डोळे मोठे करून किंवा ओरडून शांत बस असं सांगेन आणि तो शांत बसेल. तर तो 11 महिन्याचा आहे आणि त्याच्यासोबत इथे खेळायला कोणीही नाही, तर तो आपला आपला एकटाच खेळतोय, ओरडतोय. तर आता या अलकुलच्या वरची जी पानं आहेत ती मी कापून घेतलेली आहेत. त्या पानांची भाजी देखील खूप छान होते, पण मी आता त्यांची भाजी बनवणार नाही कारण मध्ये पिवळी झालेली आहे आणि खूपच थोडी आहे, म्हणजे माझ्यासाठी होऊ शकते पण मी बनवणार नाही. ए ए ए तर हे कोणी मनावर घेऊ नका, व्हिडिओच्या मध्येच झालेली कल्पची आणि माझी एक छोटीशी गंमत आहे. तर आता मी या उरलेल्या भाज्या आहेत त्या पिशवींमध्ये भरून ठेवणार आहे, कारण डब्यामध्ये ठेवणं काही शक्य नाही. तर ही हिरवी वांगी आहेत, ही वांगी मला खूप आवडतात आणि त्याच्यासोबत हे एक निळं वांगं म्हणजे जे मोठं भरितासाठी वगैरे वापरतात, तर ते वांगं आहे, ते देखील मी या पिशवीमध्ये ठेवणार आहे. तर या वांग्याचा जो देठ आहे तो पिशवीला लागतो आहे, याच्यासाठी मी त्याला कापते, पण खूपच हार्ड असा हा देठ आहे, कापत नाही. मी तर देठ कापताना असा विचार करत होते या देठामध्ये लाकूड बिकूड आहे की काय, आणि बघते तर काय खरंच या देठामध्ये लाकूड होतं. लाकूड म्हणजे देठाच्या आतमधला जो पार्ट होता तो सुकला होता आणि लाकडासारखा झाला होता. तर ही दोन्ही प्रकारची वांगी मी एका पिशवीमध्ये घालते आणि साईडला ठेवते. तेव्हा मला दिसलं नाही, पण आता व्हिडिओ बघताना मला दिसतंय की ग्रीन कलरचं माझं एक वांगं इथे बाहेरच राहिलेलं आहे. तर आता दुसरी पिशवी मस्तपैकी झटकून घेतली. आता तिच्यामध्ये आम्ही सगळ्या वाली घालून घेते. तर वाली सगळ्या मगाशी कल्पने माझ्या पेरून टाकलेल्या होत्या, त्या आता सगळ्या जवळ करून घेते. हाताला भेटत नाही आहेत, लांब लांबपर्यंत फेकलेल्या आहेत. वाली मला काय पिशवीमध्ये व्यवस्थित घालायला येत नव्हत्या, पण जे दुकानदार असतात त्यांना मस्तपैकी वाली अशा राऊंड करायला येतात आणि आपल्याला देताना पण ते मस्तपैकी असे राऊंड करून देतात लाईनमध्ये. तर कशा तरी मी एकदाच्या वाली घातलेल्या आहेत. आता त्याच्यामध्येच मी हे अल्कोहोल घालून घेते, जास्त नाही आहेत, 6 ते 7 आहेत, तर याच्यामध्ये राहतील. आणि हे ते वांगं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं ते आता वांग्याच्याच पिशवीमध्ये घालते. तर ही गाजर ती मी पिशवीमध्ये वगैरे घालणार नाही, तर फ्रीजमध्ये जिथे व्हेजिटेबलचा सेक्शन असतो खाली, तर तिथेच मी तशीच ठेवून देणार आहे. ती पिशवीमध्ये नाही घातली, अगदी तशीच ठेवली तरी ती खूप दिवस चांगली राहतात. तोपर्यंत कल्पनेकडे कंटाळा होता, मम्माचं काही संपेना म्हणायला लागला आणि शांतपणे आपलं बसून बघत होता, अगदी पायावर पाय घेऊन. तर आता शेवटची राहिली ती म्हणजे मटार. तर मटारला देखील हाताबरोबर सोलून घ्यायचं आपण. तर तुम्ही आता म्हणाल की मी मटार अशी का सोलते, जसं गवारीला सोलते. तर आता हे मटारच्या वरतीचं जे आवरण असतं, तर त्या आवरणाची देखील एक रेसिपी करणार आहे मी आणि ती तुमच्यासोबत शेअर करेन. याच्यासाठी मी अगोदरच त्याच्या साईडचे दोरे काढून घेते. एकदम शांतपणे बसलेल्या कल्पला आता या किड्याने मात्र उठवून लावलेला आहे. त्या किड्याला बघितल्यावरती तो त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे मागे जायला लागला आणि मागे मागे जाता जाता शेवटी माझ्या भाजीमध्येच आला. तर मार्केटमधून आणल्या भाज्या साफ करण्याचे खूप सारे फायदे आहेत. तर आता तुम्ही बघू शकता मी एका पानाने काय बाहेर काढले. तर मला एक अळी मिळाली होती मटारमध्ये, तर ती मला आता मी साफ केलं म्हणून मला ती भेटते. आता साफ केलं नसतं तसंच ठेवलं असतं तर बाकीचे मटार देखील खराब झाले असते. यासाठी आपण लगेचच साफ केलं तर आपल्यासाठी ते खूपच फायद्याचं आहे. तर अजून एक मी गोष्ट करते, पण ती मी आता केलेली नाही कारण माझ्याकडे तेवढा टाईम नव्हता आणि कल्प माझा मध्ये मध्ये सारखा नाचत होता. तर मिरची, फरसबी, वांगं या अशा ज्या भाज्या आहेत त्या मी धुते आणि त्यांना फॅनखाली वाळत घालते एका कॉटनच्या कपड्यावरती आणि त्यानंतर मग यांना पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये घालते. कढीपत्ता जरी असला तरी मी त्याला पण तसंच करते, धुते आणि एका सुती कपड्यावरती त्याला पसरवून ठेवते. व्यवस्थित सुकला की मग त्याला डब्यामध्ये भरते. तसंच मी बाकीच्या भाज्या देखील करते. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही असं देखील करू शकता.
आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त व्हिडिओमध्ये.